राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावातल्या घरी चोरी झाली। आता घरात कोणीही नसताना चोरट्यांनी बंगल्याचं कुलूप तोडून चोरी केली। चोरटे रात्रभर खडसेंच्या घरी होते असं दिसतंय। बघूयात खडसेंच्या घरी नेमकी चोरी कशी झाली आणि नेमकं काय काय चोरीला गेले ते। एकनाथ खडसेंच्या घरी चोरी। खडसेंच्या घरातून 7 तोळे सोनं लुटलं। 35,000ची रक्कमही लांबवली। हा बंगला आणि बंगल्यातलं अस्ताव्यस्त पडलेलं सामान, हे चित्र आहे एकनाथ खडसेंच्या जळगाव मधल्या बंगल्याचं। खडसे कुटुंबीय घरी नसताना कुलूप तोडून ही चोरी झाली आहे। घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पसरलंय। बेडरूम मध्ये असलेलं कपाट चोरट्यांनी उचकलंय। कपाटातलं सगळं सामान अस्ताव्यस्त टाकण्यात आलंय। चोरट्यांनी कपाटात काहीही शिल्लक ठेवलं नाही। कपाटातलं सगळं सामान उचकून चोरट्यांनी पलंगावर ठेवलंय। सकाळी पोलिसांनी ज्यावेळी या बंगल्याचं दार उघडलं तेव्हा हे धक्कादायक दृश्य दिसलंय। एकनाथ खडसेंच्या जळगाव मधल्या घरात ही चोरी झाली आहे। खडसेंच्या या घरात खडसे कुटुंबियांपैकी कुणीच राहत नाही। मात्र खडसेंचं कुटुंबीय आणि नातेवाईक या घरामध्ये येऊन जाऊन असतात। या घराची देखभाल करण्यासाठी नोकर ठेवण्यात आलाय। हा केअरटेकर रात्री 9 वाजता बंगला बंद करून निघून गेला। त्यानंतर केअरटेकर चोरी झालेली आहे। या ठिकाणी घरातून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम वजनाचं जे सोनं आहे त्याची चोरी झाली आहे। त्याचबरोबर नगद कॅश 35,000 रुपयाची चोरी झाली आहे। घर हे या ठिकाणी बंद होतं। त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही, त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे। खडसेंच्या घरासमोर सीसीटीव्ही नाही, पण आजूबाजूंच्या सीसीटीव्हीच्या मदतीनं चोरट्यांचा तपास सुरू करण्यात आलाय। खडसेंच्या घरातून जवळपास 7 तोळे सोनं लंपास करण्यात आलंय। तसंच 35,000ची रक्कमही चोरीला गेली आहे। सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते। आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणं चालू आहे। जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ। काय काय चोरीला गेलं नेमकं काही? या ठिकाणाहून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश 35,000 रुपये कॅश गेलेली आहे। या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री 9 वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते। जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं। त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे। चोरट्यांच्या बोटांचे ठसे आणि श्वान पथकाच्या मदतीनं चोरट्यांचा माग काढण्यात येतोय। काही दिवसांपूर्वी जळगाव मधल्याच मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरही सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता। 5 दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि 1 लाखाहून अधिक रक्कम लुटली। या घटनांमुळे जळगाव मधल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तसंच केंद्रीय मंत्री आणि माजी मंत्र्यांची घरं सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्नही जळगावकर विचारतायत। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।